नमस्कार. आज आपण पुन्हा भारताचा इतिहास समजून घेतोय आणि भारताच्या इतिहासामध्ये आपण प्रामुख्याने मागच्या काही व्याख्यानांपासून मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर चर्चा करत आहोत. मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये जे वेगवेगळे कंगोरे आहेत, ते कंगोरे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि यामध्ये आपण खरं तर कंगोरे जे आहेत, ते वेगवेगळ्या थीमच्या अंगाने आहेत. म्हणजे त्या काळातली लष्करी व्यवस्था, त्या काळातली प्रशासन व्यवस्था, त्या काळातले इतर महत्त्वाचे जे घटक आहेत, वाणिज्यिकीकरण आहे, त्याचबरोबर ते कलाकुसर आहे. हे सगळे महत्त्वाचे घटक आहेत. शहरीकरणाची प्रक्रिया आहे मध्ययुगीन भारताच्या संदर्भातली, की जुन्या प्राचीन भारताच्या परिप्रेक्ष्यामध्ये किंवा तुलनेमध्ये हे वेगळ्या पद्धतीने विकसित झालेले आपल्याला दिसून येते. बृहद पातळीवर जर आपण विचार केला तर हा जो कालखंड होता तो दिल्ली सल्तनत आणि मुघल कालखंड म्हणून गणला गेलेला आहे. म्हणजे इसवी सनाच्या 11व्या शतकापासून जर आपण पुढे बघितलं तर 1526 पर्यंत किंवा जोपर्यंत ब्रिटिश भारतामध्ये स्थिर स्थावर होत नाहीत तोपर्यंतचा हा संपूर्ण कालखंड खरं तर मध्ययुगीन कालखंड म्हणून गणला गेलेला आहे. आणि भारतीय मध्ययुगीन इतिहास हा या राजकीय प्रणालीने समर्पित किंवा प्रभावित झालेला आपल्याला दिसून येतो. परंतु प्राचीन भारतातल्या ज्या जुन्या संस्था होत्या, त्या संस्थांचं सुद्धा विस्तारीकरण आपल्याला काही प्रमाणात मध्ययुगीन कालखंडामध्ये झालेलं दिसून येतं. त्याच पद्धतीने इतर जो काही वैश्विक परिप्रेक्ष्य आहे, म्हणजे जागतिक परिप्रेक्ष्यातून काही महत्त्वाच्या घडामोडी, संस्था किंवा उत्पादनं ही आपल्याला परकीय किंवा परदेशातून भारतीय भूमीवर आयात झालेली किंवा मोठ्या प्रमाणात त्याची लागवड झालेली असंही दिसून येतं. म्हणजे आणि ते विचार असू शकतात, ते शेतीच्या संदर्भातल्या काही घटक घडामोडी असू शकतात. त्यामुळे मध्ययुगीन भारताचा इतिहास समजून घेताना केवळ राजकीय इतिहासावर लक्ष केंद्रित न करता तो समजून घेणं महत्त्वाचं आहेच. पण त्याचबरोबर ह्या संपूर्ण भारताची जी काही प्रगती आहे, तिचा ऐतिहासिक आढावा घेणे आणि वेगवेगळ्या इतिहास कालखंडामध्ये त्याचे टप्पे कसे-कसे झाले, त्याची एक नोंद घेणे आणि त्याच्याबद्दलचा एक दाखला घेणे खरं तर हे या सीरीजचं भारताचा इतिहास याचं वैशिष्ट्य आहे. मागच्या व्याख्यानामध्ये आपण पत्रव्यवहार, प्रशासन व्यवस्था, सैन्य व्यवस्था याच्यावर म्हणजे खोलामध्ये उहापोह केला आणि मध्ययुगीन भारताच्या राजकीय इतिहासाच्या पल्ल्याड जाऊन एक खऱ्या अर्थाने हा जो काही मध्ययुगीन भारत म्हणजे मुघल कालखंड आणि सुलतानशाहीचा कालखंड, या कालखंडामध्ये प्रशासन कशा पद्धतीने घट्ट रोवलं गेलं. कारण कुठलंही प्रशासन किंवा आर्थिक आर्थिक स्थितीसुद्धा आपण अभ्यासली, अर्थव्यवस्था. प्रशासन आणि आर्थिक स्थिती ह्या खरं तर दोन्ही ह्या एकमेकांशी पूरक अशा घटना आहेत. आणि जेव्हा एखादी राजवट स्थिर स्थावर होते, तेव्हाच अशा पद्धतीचा प्रशासन, अर्थव्यवस्था, महसूल व्यवस्था, कर प्रणाली आणि इत्यादींमध्ये एक वेगळ्या पद्धतीचे बदल आपल्याला दिसून येतात. काही बदल हे तात्कालिक असतात, काही बदल हे दीर्घकालीन परिणाम करणारे असू शकतात. त्यावेळी शेती म्हणजे भारतीय शेतीचा जर इतिहास आपण बघितला, तर भारतीय शेतीचा इतिहास हा सुद्धा एका वेगळ्या पद्धतीचा ची वेगळी अंतर्दृष्टी आपल्याला देऊ शकतो. म्हणजे वर्तमान कालखंडामध्ये संपूर्ण भारतामध्ये ज्या पद्धतीच्या उत्पादनांची लागवड केली जाते, त्या लागवडींचा सुद्धा एक इतिहास आहे. म्हणजे आपण आता वर्तमानामध्ये ज्या रोजच्या अन्नधान्य आपण घेत असतो, मग त्यामध्ये गहू असतील, ज्वारी असतील, बाजरी असेल, तांदूळ असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा सुद्धा एक इतिहास आहे. म्हणजे हे नेमकं हे केव्हा सुरू झालं? म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये या लागवडी केव्हा सुरू झाल्या आणि काय? त्यामुळे आणि संपूर्ण भारताची जी ग्रामीण अर्थरचना आहे, ती आजपर्यंत ही कृषी केंद्रित अर्थरचना म्हणून गणली गेलेली आहे. त्यामुळे कुठलाही गाव, खेडं भारतीय व्यवस्थेमधलं, भारतीय राज्यघटने, अ, भारतीय राष्ट्रामधलं हे खरं तर गाव हे त्याचं प्रमुख एकक राहिलेलं आहे. परंतु त्या गावाचं जे प्रमुख उत्पादन जे आहे, ते गेल्या म्हणजे प्राचीन भारतापासून जरी आपण गृहीत धरलं, मध्ययुगीन भारत, प्राचीन भारत, आधुनिक भारत आणि आता वर्तमान समकालीन भारताचा इतिहासामध्ये सुद्धा जर आपण बघितलं, तर मोठ्या प्रमाणामध्ये अ, ग्रामीण अर्थव्यवस्था ही कृषी केंद्रित राहिलेली आहे. संपूर्ण भारताच्या अर्थरचनेमध्ये कृषीचा एक मोठा वाटा राहिलेला आहे. अर्थात
काला परत्वे याची जी काय हिस्सेदारी आहे, शेतीवर अवलंबून राहणाऱ्या लोकांची जी लोकसंख्या आहे, ती बऱ्या प्रमाणामध्ये हळू-हळू कमी-कमी होत जाऊन एक मोठ्या पद्धतीचं इंडस्ट्रियलायझेशन मिसळ झाल्यामुळे वर्तमान संदर्भामध्ये आपल्याला तो जो काही त्याची जी काही रेशिओ आहे, तो वेगळ्या पद्धतीने दिसतो. परंतु आत्तापर्यंत जवळ-जवळ 70-80% लोक हे भारतीय जनसंख्या ही कृषीप्रधान अर्थव्यवस्थेसाठी ओळखली जात होती आणि कृषीप्रधान उत्पादनांसाठी ती ओळखली जात होती. त्यामुळे आजच्या व्याख्यानामध्ये आज आपण या कृषीचा इतिहास मध्ययुगीन काळाच्या संदर्भात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि हा कृषीचा इतिहास हाही सुद्धा एका आर्थिक इतिहासाचाच भाग आहे. कारण आपण राजकीय, सामाजिक आणि इतर गोष्टींच्या संदर्भात आज या संदर्भामध्ये काही बोलणं आज अपेक्षित नाही. कारण आपण आपला जो काही थीम क्रमांक 3 आहे तो इकॉनॉमी अँड सोसायटी आहे. अर्थव्यवस्था, आर्थिक संरचना आणि समाज. त्यामुळे मध्ययुगीन भारतीय समाज हा त्याचं एकक जो काही गाव राहिलेलं आहे, खेडं राहिलेलं आहे. तर त्या ग्रामरचना या शेतीमुळे बनलेल्या आपल्याला दिसून येतात. ज्याला आज आपण रुरल सोसायटी किंवा ग्रामीण समाज असं जे म्हणतो. तर त्या ग्रामीण समाजाचा उद्गम जो आहे आणि त्याचा म्हणजे मध्ययुगीन कालखंडाची जी काही फेज आहे, ती फेज समजून घेणं खरं तर आजच्या व्याख्यानाचं प्रमुख अधोरेखित केलेलं उद्दिष्ट म्हणून घेता येईल. समाज आणि अर्थव्यवस्था याच्यामध्ये एक अन्योन्य असा संबंध आपल्याला दिसून येतो. कारण संपूर्ण समाज हा कुठल्या तरी आर्थिक संरचनेवरच उभा असतो. त्याशिवाय त्या समाजाला गती असू शकत नाही, गती येऊ शकत नाही. त्यामुळे हे जे काही महत्त्वाचे बिंदू सिद्धांतनाच्या पातळीवरचे जरी समजून घेतले, तरी आपल्याला आर्थिक व्यवस्था, अर्थव्यवस्था आणि समाजाचा एक अन्योन्य संबंध अगदी स्पष्ट होण्यासारखा आहे. परंतु याच्यातला जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे, की जो अधोरेखित करून किंवा एक निक्षुणपणे किंवा नीट लक्ष देऊन समजून घेणं गरजेचं आहे, तो म्हणजे अर्थव्यवस्था ही बरीचशी अशी अमूर्त अशी संकल्पना आहे. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था सुद्धा आहे, अमेरिकन आहे, युरोपियन आहे, आफ्रिकन आहे वगैरे. त्यामुळे या सगळ्या संरचना सारख्या नाही आहेत. या सगळ्या आर्थिक रचनांमध्ये मूलतः फरक आहे. त्या एकमेकांपेक्षा पूर्णतः वेगळ्या आहेत. त्याचे उत्पादनाच्या संसाधनांचे साधनं ही पूर्णतः एकमेकांपासून वेगळी आहेत. जसं या समकालीन जगामध्ये या अर्थव्यवस्था समान नाही आहेत, तसं मध्ययुगीन, प्राचीन आणि आधुनिक भारताचा इतिहास समजून घेत असताना सुद्धा त्या विशिष्ट काळाच्या संदर्भात त्या आर्थिक संरचना समजून घेणं अपेक्षित आहे. त्यामुळे आपला मुख्य जो काही केंद्र असणार आहे ते मध्ययुगीन कालखंडाच्या संदर्भामध्ये आर्थिक रचना नेमक्या काय होत्या, म्हणजे कशा पद्धतीने त्या उभ्या राहिल्या. तर हा मुद्दा ठळकपणे समजून घेत असताना आपण त्याच्यातल्या कररचना बघितल्या, त्याच्यातली उत्पादनाची साधनं बघितली, त्याच्यातला महसूल गोळा करण्याची संसाधनं आणि त्याचं वितरण हे सुद्धा आपण आतापर्यंत बघितलं. याच प्रमुख आर्ग्युमेंटचा किंवा उद्गाराचा एक महत्त्वाचा सेगमेंट किंवा भाग म्हणजे ग्रामीण समाज त्या आर्थिक रचनेच्या परिप्रेक्ष्यामध्ये समजून घ्या. आणि ग्रामीण समाज जेव्हा शब्दप्रयोग या ठिकाणी उच्चारला जातो तेव्हा तो मध्ययुगीन कालखंडाच्या संदर्भातला ग्रामीण समाज आहे. म्हणजे आजही भारतामध्ये बरेचसे ग्रामीण समाज किंवा ग्राम आधारित समाज जरी असले तरी या व्याख्यानाचा मुख्य लक्ष हे मध्ययुगीन कालखंडातला ग्राम्य समाज आहे. ओके. त्यामुळे भारताचा इतिहास कोर्स क्रमांक BHIC 133 विषय इतिहास आहे आपला. आणि इतिहासामध्ये आपण जी महत्त्वाची थीम समजून घेतो ती म्हणजे अर्थव्यवस्था आणि समाज. या महत्त्वाच्या अर्थव्यवस्था आणि समाजामध्ये महसूल, कर प्रणाली, उत्पादनाची साधनं, उत्पन्नाची साधनं यासह वादचा जो विषय आहे तो ग्रामीण समाज आहे. त्यामुळे आर्थिक आणि सामाजिक इतिहासाच्या संदर्भातला अत्यंत महत्त्वाचं एकक म्हणून गावाकडे किंवा खेड्याकडे बघितलं गेलं. नेमकी खेड्यांची निर्मितीच कशी झाली याचे काही दाखले आपण मागच्या लेक्चरमध्ये व्याख्यानामध्ये घेतले. आज त्या खेड्यामध्ये राहणारा समाज हा नेमका कुठल्या उत्पादन आणि साधनांवर आणि उत्पन्नावर जगत होता
याचा आढावा घेणं हे आजचं आपलं प्रमुख लक्ष आहे. आणि आतापर्यंत आपण जी व्याख्यानं करत आहोत त्या व्याख्यानानुसार जो काही त्याचा स्ट्रक्चर आहे, जे काही फॉर्मॅट आहे, जे काही प्रारूप आहे, त्या प्रारूपामध्येच आपण आजचा हा ग्रामीण समाज समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या स्क्रीनवर आपल्याला या संपूर्ण व्याख्यानाचं एक जे प्रारूप आहे, म्हणजे कुठकुठले महत्त्वाचे बिंदू आहेत की जे समजून घेणं आपल्याला या व्याख्यानामध्ये अपेक्षित आहे ते स्क्रीनवर दिसत आहे. त्यामुळे प्रामुख्याने आपण जेव्हा ग्रामीण समाज समजून घेण्याचा प्रयत्न करतो, जरी तो मध्ययुगीन कालखंडातला असला तरी त्या ग्रामीण समाजामधला जो उत्पादनाचा महत्त्वाचा स्रोत राहिलेला आहे तो म्हणजे कृषक समाज किंवा कृषी आधारित कृषक समाज, शेती आधारित शेतकी समाज असंही आपण त्याचं पर्यायवाची उल्लेख करू शकतो. त्यामुळे प्रामुख्याने आपण जेव्हा ग्रामीण समाज समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तेव्हा तो शेती केंद्रित असलेला ग्रामीण समाज हे त्याच्यामध्ये एक अनुस्यूत असा संदर्भ आलेला आहे. कारण ज्या कालखंडाच्या संदर्भात आपण याची नोंद घेतोय त्या कालखंडामध्ये उद्योगधंदे आणि इतर क्षेत्रांची निर्मिती झालेली नाही. समाजाचा एक प्रमुख उत्पादनाचा स्रोत हा कृषीच राहिलेला आहे आणि वास्तवतः कुठल्याही राजवंशाचा महसूल गोळा करण्याचा प्रमुख स्रोत सुद्धा कृषीच राहिलेला आहे. आणि त्या कृषीवरच विविध कर आकारल्यामुळे किंवा त्या कृषीलाच विविध राज्यांनी वेगवेगळ्या सवलती दिल्यामुळे एखादा राजा यशस्वी किंवा अयशस्वी याची परिमाण ठरलेली आहे. त्यामुळे मध्ययुगीन कालखंडाच्या संदर्भात आपण कृषी समाज व्यवस्थेचं चित्रण रेखाटण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि तसा ढोबळमानाने हा अगदीच सोपा आणि माहिती असलेला असा विषय जरी वाटत असला तरी यामध्ये जे काही बिंदू आहेत किंवा ज्यामध्ये जे काही दाखले आहेत ते कुठल्या तरी महत्त्वाच्या संदर्भ साधनांवरून घेतलेले आहेत किंवा कुठल्या तरी महत्त्वाच्या संदर्भ साधनांमध्ये त्याचे दाखले मिळालेले असल्यामुळे कृषी समाजाबद्दलचे ढोबळ अनुमान आणि कृषी समाजाबद्दलचे असलेले तथ्य आधारित अनुमान याच्यामध्ये एक फरक पडू शकतो आणि तो फरक समजून घेणेच खरं तर आणि म्हणूनच हा अत्यंत सोपा विषय सुद्धा त्या ऐतिहासिक चौकटीमध्ये आणि ऐतिहासिक संदर्भामध्ये समजून घेणं महत्त्वाचं पडतं. आणि हा कृषी समाज समजून घेत असताना आपल्याला भारताच्या भूगोलाच्या संदर्भात सुद्धा काही मांडणी करता येणं शक्य आहे. कारण वेगवेगळ्या भौगोलिक जमिनीच्या प्रतनुसार वेगवेगळ्या पद्धतीची उत्पादनं लागवडी तयार झालेली आहेत आणि वेगवेगळे भौगोलिक भूप्रदेश याची वर्गवारी ही त्याच्या जमिनीत लागवडीमध्ये काय पिकं आली त्यानुसार ठरली गेलेली आपल्याला दिसून येतात. म्हणजे उदाहरणार्थ तांदूळ हा काही सगळीकडेच तयार होत नाही. गहू हा काही संपूर्ण भूपट्टीत कधीच पिकला गेला नव्हता. म्हणजे याचा पॅन इंडियन एक्झिस्टन्स जरी असला म्हणजे भारतभर जरी समजा याचं अस्तित्व असलं तरी त्याची उपज किंवा त्याची लागवड क्षेत्र ही प्रामुख्याने काही भौगोलिक प्रदेशच राहिलेले आहे. त्यामुळे भारताची भौगोलिक रचना सुद्धा या निमित्ताने आपल्याला आणि त्या जमिनीची प्रत समजून घेणं खरं तर याचा सुद्धा आपल्याला दाखले की याच्या सुद्धा आपल्याला याच्यावर सुद्धा प्रकाशझोत या निमित्ताने पडू शकतो. त्यामुळे या संपूर्ण व्याख्यानाची संरचना समजून घेताना आपण प्रामुख्याने दिल्ली सल्तनत कालखंडातलं आणि मुघल कालखंडातल्या कृषी उत्पादन लागवडीच्या स्थिती इत्यादीचा अभ्यास करणार आहोत. त्यामुळे कृषी उत्पादन दिल्ली सल्तनतीच्या अंतर्गत जे झालेलं कृषी उत्पादन आहे त्यामध्ये आपण प्रामुख्याने कोणकोणत्या प्रकारची पिकं घेतली जायची आणि त्या पिकांसह इतर महत्त्वाची काही कृषी उत्पादनं घेतली जायची का या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. कुठल्याही कृषीला किंवा कुठल्याही जमिनीला त्याच्यामध्ये भरघोस कृषक उत्पादन येण्यासाठी पाण्याचे मुबलक पुरवठा होणं गरजेचं किंवा किमान त्या शेतीची गरज भागेल एवढा पुरवठा होणं गरजेचं आहे. तर त्यामुळे या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कालव्यांची निर्मिती सुद्धा आपल्याला झालेली दिसते की जी अगोदरच्या इतिहासामध्ये काही प्रमाणामध्ये अनुपस्थित आहे. म्हणजे उपस्थित जरी असली तरी या कालखंडामध्ये त्याला मोठ्या प्रमाणामध्ये विस्तार झालेला आपल्याला दिसून येतो.
कृषीचाही विस्तार झाला आणि अशा पद्धतीच्या जमिनीतून पाण्याची व्यवस्था करणे किंवा त्या पाण्याचं महत्त्वाचं स्रोत म्हणून त्याची साठवणूक करणे किंवा ते करण्यासाठी महत्त्वाच्या जलाशयांची निर्मिती करणे, कालव्यांची निर्मिती करणे हे आपण भौगोलिक संदर्भ जरी असला तरी तो दिल्ली सल्तनत कालखंडामध्ये नेमकं कशा पद्धतीचं स्वरूप या कृषी उत्पादन सिंचन व्यवस्था आणि त्याचे काय काय नेमके परिणाम झाले या अनुषंगाने आपला मुख्य बिंदू पहिला असेल. आणि प्रामुख्याने नंतर आपण 13व्या आणि 14व्या शतकामध्ये शतकामधला जो कृषी समाज आहे आणि त्या कृषी समाजामध्ये जे वेगवेगळे घटक कार्यरत आहेत की जे ग्रामरचनेचे महत्त्वाचे घटक म्हणून त्याची नोंद होते. म्हणजे त्यांच्या उपस्थितीशिवाय ग्रामीण रचना त्याची कल्पना करणं अशक्य आहे. अशा घटक आणि त्यांच्या आपापसातले संबंध तपासण्याचा प्रयत्न करणं. तर त्यामध्ये मिडलमॅन की ज्याला ग्रामीण भागातला मध्यस्थ, अडता वगैरे असं म्हणू शकतो. शेतकरी हा सगळ्या ग्रामरचनेमधला अत्यंत महत्त्वाचा घटक किंवा प्रमुख घटक म्हटला तरी आपण ते वावगं ठरणार. त्याच पद्धतीने महसूल गोळा करणारे काही महत्त्वाचे डेझिग्नेशन्स किंवा पदनाम पदाधिकारी होते की ज्याला वेगवेगळ्या पद्धतीचे महसुलाचे अनुदान दिले जायचे. काही ठिकाणी ते भरपूर प्रमाणात दिले गेले. राजा बदलला, अनुदानाची संख्या कमी झाली, काही अनुदान बंद पडले. तर ते नेमके कुठल्या पद्धतीचे अनुदान होते, कुठल्या कालखंडामध्ये ते आले आणि कुठल्या राजाने त्याला व्यवस्थित चालना दिली आणि कुणी ते बंद पाडलं याचा दाखला आपल्याला या दुसऱ्या महत्त्वाच्या बिंदूमध्ये की जेव्हा आपण 13व्या आणि 14व्या शतकातला या सगळ्या अधिकाऱ्यांमधला किंवा जे कृषी घटक आहेत त्या कृषी घटकांमधला आंतरसंबंध उलगडण्याचा प्रयत्न करू तेव्हा त्याचं दखल आपण त्या ठिकाणी घेऊ. जसं आपण आतापर्यंत समजून घेतलेलं आहे की राजकीय परिप्रेक्ष्यामध्ये हा संपूर्ण कालखंड 11व्या शतकापासून ते 16व्या 17व्या शतकापर्यंतचा कालखंड हा या दोन प्रमुख राजवटींनी प्रभावित झालेला आणि त्या दोन राजवटीची सत्ता असलेला कालखंड आहे. त्यामध्ये दिल्ली सल्तनत आणि मुघल साम्राज्य या दोन महत्त्वाच्या त्या राजवटी आहेत. आता या दोन्ही राजवटींच्या अंगाने आपल्याला कृषीचं जे क्षेत्र आहे आणि कृषीवर लागवडीचं क्षेत्र आहे त्याचे परिणाम हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे काही काही ठिकाणी हा फरक करणं किंवा हे समजून घेणं काय गरजेचं आहे, कारण काही व्यवस्था या दिल्ली सल्तनतीच्या कालखंडामध्ये सुरू झाल्या आणि त्या मुघल कालखंडामध्ये चालू राहिल्या. काही या दिल्ली सल्तनतीच्या कालखंडामध्ये सुरू झाल्या आणि मुघलांच्या संदर्भामध्ये त्या बंद पडल्या, त्यांनी वेगळ्या व्यवस्था आणल्या. काही व्यवस्था या दिल्ली सल्तनतीच्या अगोदरपासून अस्तित्वात होत्या आणि त्या काही ठिकाणी नाकारल्या, काही ठिकाणी स्वीकृत केल्या. तर हा जे काही उलगडा आहे त्याचा कालानुक्रम समजून घेणे, त्या बदलाचा आणि स्थितिशीलतेचा कालानुक्रम समजून घेणे हे यातलं महत्त्वाचं ठळक वैशिष्ट्य असल्यामुळे आपण या दोन राजवटींच्या संदर्भामध्ये शेतीमध्ये झालेल्या सुधारणा बदल समजून घेणं अपेक्षित आहे. आणि प्रामुख्याने मुघल भारतातलं किंवा मुघल साम्राज्याच्या कालखंडातला लागवडीचा विस्तार आणि त्या मशागत करण्याच्या पद्धती, अवजारे, साधनं आणि सिंचनाचे प्रकार हे आपण मुघलांच्या संदर्भामध्ये मुघल कालखंडाच्या संदर्भामध्ये करणार आहोत. त्याच पद्धतीने या दोन्ही राजवटींच्या संदर्भात ज्या पद्धतीने त्यांनी कृषी व्यवस्थेकडे लक्ष दिलं त्या संदर्भात नेमकी त्याचा परिपाक म्हणून कोणत्या प्रकारची पिकं या ठिकाणी घेतली गेली तर त्या पिकांची नोंद घेणे. ढोबळमानाने जरी समजा आपल्याला ती नावं माहिती असली तरी ती नेमकी मुघलांच्या कालखंडात सुरू झाली की सुलतानशाहीच्या कालखंडात सुरू झाली, तर याचा आढावा घेणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तर त्यामुळे मुघल भारतातील पिकांमध्ये सुद्धा ज्या वर्गवाऱ्या पडतात त्या वर्गवाऱ्या समजून घेणं हे सुद्धा महत्त्वाचं या ठिकाणी काम राहील. त्या वर्गवाऱ्या जर आपण समजून घेतल्या तर आपल्याला असं दिसून येतं की खाद्यान्न म्हणजे रोजच्या जगण्यासाठी लागणारा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या कॅलरीज, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स असं जे जीवनावश्यक असतं माणसाला की जे प्राचीन भारतापासून आवश्यक आहे, तर ते रोजच्या खाद्याचे प्रकार किंवा त्याचे पीक उत्पादन हे खाद्यान्न या गटामध्ये मोडतात किंवा अन्न पिके असंही त्याला आपण म्हणू शकतो. तर या कालखंडामध्ये जगण्यासाठी नेमके कोणकोणत्या पिकांची लागवड केली जायची याचा दाखला, त्याचा समाचार आपण घेणार. त्यामुळे नंतरची एक वर्गवारी
या कालखंडामध्ये उभी राहिली आणि ती म्हणजे नगदी पिकांची, की त्याचा मुख्य प्रयोजन हा भूक भागवणे किंवा खाद्यान्न म्हणून वापर करणे असा नसून त्याच्यातून एक मोठ्या पद्धतीचा महसूल किंवा नफा कमवणे, तर ज्याला एक वेगळ्या पद्धतीची रोकड जर त्याच्यातून जमा होईल अशा पद्धतीच्या पिकांची लागवड आणि त्याचा कालखंड हा सुद्धा एक महत्त्वाचा आहे, की ज्याच्यामुळे महसूल वाढीसाठी एक मोठी चालना मिळाली किंवा त्याच्या बदल्यामध्ये एक रोख रक्कम त्या उत्पादककर्त्याला मिळत होती. त्यामुळे एका बाजूने खाद्यान्नाचा वर्गवारी आणि दुसऱ्या बाजूने अशा नगदी पिकांची वर्गवारी, की ज्याच्यातून एक वेगळ्या पद्धतीचा नफा नगद त्याच्यातून मिळू शकते. तर नगदी पिकांची नेमकी वर्गवारीमध्ये कोणकोणती पिकं आहेत त्याचा दाखला आपण या प्रकरणामध्ये घेणार आहोत. रोजच्या जगण्याच्या व्यवहारामध्ये जसं खाद्यान्न हे महत्त्वाचे प्रकार आहेत, तसं भाज्यांच्या संदर्भात फळभाज्या, पालेभाज्या, मसाल्याचे पदार्थ हे सुद्धा शेतीतूनच येतात. त्यामुळे फळभाज्या, पालेभाज्या, मसाल्याचे पदार्थ हे कुठल्या भूप्रदेशात पिकवले गेले आणि कोणत्या राजवटींनी त्यांना चालना दिली, की ज्याच्यामुळे त्याची गती वाढली का कुठली, याचा आढावा आपण या प्रकरणात घेणार आहोत. आणि एकंदरीत या नगदी पिकं, अन्नधान्य अन्नधान्याची गरज भागवणारी पिकं, फळं, पालेभाज्या, मसाले या सगळ्यांची उत्पादक क्षमता नेमकी काय होती आणि त्याच्यातून उत्पन्न नेमकं त्या विशिष्ट राजवटीला किंवा शेतकऱ्यांना किती होत होतं, त्याचा नेमकं त्याच्या आधारावर पुढची अर्थव्यवस्था उभी राहिली. त्याच्या आधारावर कर प्रणाली उभी राहिली. त्या सगळ्या कृषी व्यवस्थेचा संदर्भ घेऊनच शेतीवर सुद्धा कर बसायला किंवा एक वेगळ्या पद्धतीच्या कर रचना यायला सुरुवात झाली आणि त्यामुळे उत्पादकता, उत्पन्न, महसूल याचं जे सूत्र तयार झालं, तर त्या सूत्रामध्ये नेमकं हे कसं बसलं याची चर्चा आपण या ठिकाणी करणार. शेवटचा जो महत्त्वाचा सेगमेंट आहे, की तो गुरेढोरे म्हणजे किंवा पशुधन ज्याला म्हटलं जातं, त्याचा आणि कृषी व्यवस्थेचा संबंध काय आणि त्याचा आणि ग्रामीण रचनेचा संबंध काय, याचं उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न. म्हणजे कुठलाही ग्रामीण रचना, ग्रामीण समाज हा पशु पक्ष्याशिवाय सापडत नाही. म्हणजे आणि हे सगळे जे काय सुरुवात मानवाच्या नागरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये, सिव्हिलायझेशनच्या टप्प्यामधल्या आपण म्हणजे मानवांनी या सगळ्या पशूंना डोमेस्टिक ॲनिमल किंवा गृहोपयोगी पशु म्हणून त्याची गणना केली. त्यामुळे बरेचसे पशु पक्षी हे खरं तर ते शेतकऱ्यांचे मित्र म्हणून गणले जातात किंवा त्यांच्याशिवाय शेतकरी हा सक्षम त्याला वाटू शकत नाही. कारण शेतीच्या रचनेमध्ये ज्या पद्धतीची अंगमेहनत आणि ज्या पद्धतीचे इतर गोष्टींची ची गरज असते, तर त्याचा संबंध आपल्याला या पशुधनाशी संबंध लावता येतो. तर त्यामुळे मुघल भारतामधलं ते पशुधन नेमकं काय होतं, त्याचा आणि महसुलाचा संबंध काय होता, त्याच्यातून वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या काही कुलीन वर्गाची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. तर कूट अटकूट हा कुलीन वर्ग म्हणजे नेमका कोणता, गावातला शेतकरी, गावातला मध्यस्थ, गाव समुदाय आणि त्याच्यातून एक उभा राहिलेला गाव समुदाय, विलेज लेवल कम्युनिटी किंवा विलेज कम्युनिटी आणि त्यांच्या वेगवेगळ्या आर्थिक रचनांवरून आणि स्तरांवरून तयार झालेल्या वर्गीय रचना आणि त्याचे वर्गीय हितसंबंध आणि वर्गीय संबंध हे तपासून करत तर आपल्या या महत्त्वाच्या व्याख्यानाचं महत्त्वाचं टप्पा राहिलेला आहे. तर ओव्हरऑल जी मोठी संरचना आहे, ती मोठी संरचना समजून घेतल्याच्या नंतर प्रमुख पिन पॉइंटेड बिंदू नेमके काय, की जे किंवा ह्या सिलेबस ज्याने बनवला त्यांच्या मागे नेमकं काय उद्दिष्ट होतं, तर त्या उद्दिष्टाची चर्चा गरजेचं आहे. जसं आपण आतापर्यंत समजून घेतलं, की आपण 2 कालखंडांचा अभ्यास करणार आहोत. एक म्हणजे दिल्ली सुलतानशाहीचा कालखंड आणि दुसरं म्हणजे मुघल साम्राज्याचा कालखंड. आणि या दोन्ही कालखंडाचा संदर्भ हा शेतीशी असतो. म्हणजे आपण दिल्ली सल्तनतीच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीची त्याने जमीन लागवडीखाली आणली गेली, त्या जमीन लागवडीची व्याप्ती आपल्याला या प्रकरणातून नीट समजून घेता येईल. त्याचबरोबर दिल्ली सुलतानशाहीच्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांनी नेमक्या कोणकोणत्या पिकांवर भर दिला, कोणकोणती पिकं घेतली, ती पिकं घेण्यासाठी त्यांना पाणी पुरवठा कोणत्या पद्धतीतून आला, की ज्यामध्ये प्रामुख्याने आतापर्यंत ज्या काही माहिती असलेले तथ्य आहे त्यामध्ये कालवा सिंचनाचे प्रकार हे वापरले गेले संपूर्ण शेतीमध्ये.
तर ते आपल्याला नीट समजून घेता येईल. म्हणजे कोणत्या रिजन, कोणत्या भूप्रदेशांमध्ये कोणता सिंचनाचा प्रकार होता आणि त्याचे एकंदरीत त्या शेतकी व्यवस्थेवर, कृषक व्यवस्थेवर नेमके काय परिणाम झाले याची चर्चा आपल्याला किंवा ह्या मुद्दा आपल्याला ठळकपणे या व्याख्यानाद्वारे समजून घेता येईल. तर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की या सगळ्या ग्रामरचनेमधले जे काही कृषी संबंध आहेत आपापसातले, तर ते कृषी संबंध समजून घेणं हे सुद्धा या व्याख्यानाचं महत्वाचं उद्दिष्ट आहे. आता पूर्वीची जी ग्रामीण रचना होती, पूर्वीची म्हणजे दिल्ली सल्तनत स्थापन होण्याच्या अगोदरची जी काही ग्रामरचना होती, त्या ग्रामरचनेमध्ये आणि त्या ग्रामरचनेमध्ये नेमके काय काय बदल हे सगळी मंडळी आल्याच्या नंतर झाले, त्याचा आढावा किंवा त्याचा दाखला सुद्धा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि ते बदल समजून घेणे हे सुद्धा एक महत्वाचं उद्दिष्ट राहील. म्हणजे सुलतानशाहीच्या कालखंडामध्ये की जो गौण समजला गेलेला एक जो वर्ग आहे की जो ग्रामीण रचनेतला कुलीन वर्ग, अभिजात वर्ग, तो नेमका कसा तयार झाला काय याचा दाखला काय किंवा तो नेमका कोण होता. तो अभिजात जो वर्ग, कुलीन जो वर्ग आहे तो कोणत्या नावाने ओळखला जात होता याची समज आपल्याला या व्याख्यानामधून किंवा आपल्याला या प्रकरणामधून होईल. मुघल कालखंडाच्या किंवा मुघल साम्राज्याच्या अधिपत्याखाली असलेली आणि त्यांनी व्यापलेली जी वेगवेगळी जमीन आहे त्याचे संदर्भ आपल्याला या ठिकाणी मिळते. आणि त्या जमिनीतून तयार झालेले लागवडीचे क्षेत्र आणि लागवड नसलेलं क्षेत्र, त्याच्या व्याप्ती हे समजून घेणं सुद्धा महत्वाचं उद्दिष्ट या ठिकाणी बाळगलेलं आहे. मुघलांच्याच कालखंडातले जसं की दिल्ली सुलतानशाहीच्या कालखंडातले आपण लागवडीची व्याप्ती, शेतकऱ्यांनी घेतलेली पिकं आणि त्याच्या पाण्याची व्यवस्था या मुद्दूंच्या भोवती जसं समजून घेणार तसंच मुघलांचा कालखंड समजून घेताना सुद्धा या लागवडीमध्ये काही बदल झालाय का, शेतकऱ्यांनी जी पिकं घेतात ती पिकं कॅरी फॉरवर्ड किंवा जुन्या म्हणजे 12व्या शतकापासून जी सुरू आहे ती तशीच आहे की त्याच्यामध्ये काही वेगळा बदल घडला मुघलांच्या संदर्भामध्ये, तर ते आपण समजून घेणार. मुघलांच्या कालखंडामध्ये सिंचन व्यवस्था नेमकी काय होती, कुणी या सिंचनाचे प्रकार किंवा सिंचनाला चालना दिली, कुणी केलं याची ओळख आपल्याला या ठिकाणी होईल. आणि त्याच पद्धतीने मुख्य पिकं मुघलांच्या कालखंडामध्ये नेमकं काय होतं, कोणत्या पद्धतीची पिकं या ठिकाणी घेतली याची सुद्धा आपल्याला स्थिती या निमित्ताने. आपण आतापर्यंत पशुधनाची चर्चा केलेली आहे आणि कुठलाही पशु म्हणजे ज्यामध्ये गाढव आहे, बैल आहे, गाय आहे, म्हैस आहे, हे सगळे जे काही पशु आहेत ते कृषी आधारित समाज रचनेचे महत्वाचे घटक आहेत. कारण यांच्या सहयोगाशिवाय कृषी यशस्वी करणे हे अशक्यप्राय अशी गोष्ट. त्या पशुधन आणि पशुपालनाच्या संदर्भातली नेमकी स्थिती काय आहे मुघलांच्या आणि दिल्ली सल्तनतीच्या कालखंडामध्ये, तर ती समजून घेणे हे सुद्धा महत्वाचं लक्ष आपलं आहे, उद्दिष्ट आहे. या सगळ्या भूरचनेवर आणि शेतीच्या विस्तारामुळे शेती आधारित अर्थव्यवस्था जशी तयार झाली तसे शेती आधारित विविध घटक नव्याने ग्रामरचनेमध्ये, ग्रामीण समाजामध्ये सामील झाले. तर ते विविध वर्ग नेमके कोण होते त्याचा दाखला आपल्याला ते समजून घेणं हे एक महत्वाचं उद्दिष्ट या ठिकाणी बाळगलेलं आहे. एक जमीनदार नावाचा वर्ग तयार होतो की जो खरं तर कुलीन वर्गाच्या वर्गवारीतून येतो आणि जमीनदार म्हणून स्वतः पुढचा कार्यक्रम होतो. तर जमीनदार नेमका काय, त्याचा आणि मध्ययुगीन कालखंडाच्या जी महत्वाची संकल्पना आहे सामंतशाही किंवा सरंजामदारशाही, त्याचा आणि जमीनदारांचा नेमका संबंध काय, त्याचे हक्क काय याचा उहापोह करणं हे सुद्धा एक महत्वाचं उद्दिष्ट आहे. विविध स्तरातले म्हणजे आर्थिक रचनेमुळे तयार झालेल्या ज्या श्रेणी आहेत त्या विविध श्रेणीतले शेतकरी आणि ग्रामीण समुदाय यांच्यातला आंतरसंबंध समजून घेणे सुद्धा एक महत्वाचं उद्दिष्ट आहे. आणि जे मिडलमॅन होते म्हणजे ग्रामीण रचनेमध्ये मध्यस्थ होते, तर त्या मध्यस्थांचा सुद्धा उत्पादनामध्ये एक महत्वाचा वाटा होता. तो वाटा नेमका काय होता, त्याचा आणि उत्पादनाशी नेमका काय संबंध होतो याचा उलगडा आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आणि विविध कृषक वर्ग म्हणून ज्याची गणना केली गेली आहे त्या कृषक वर्गाची स्थिती आपल्याला याद्वारे कळेल, त्याच्यातला संदर्भ समजून घेता येईल. आता हा संपूर्ण व्याख्यान ज्या कृषी व्यवस्थेशी संबंधित आहे तर ती कृषी व्यवस्था ही खरं तर प्राचीन भारतापासून
किंवा मानवी सभ्यतेचा विकास जसा सुरू होतो तेव्हापासून ती आपल्याला आठवण येते. त्यामुळे दिल्ली सल्तनतीच्या संदर्भामध्ये आपण तो समजून घेत असल्यामुळे याचा अर्थ असा की त्याच्या अगोदर कृषी समाज नव्हता किंवा कृषीच्या संदर्भात काही विकास नव्हता. तो विकास फारच मर्यादित अशा स्वरूपाचा होता असं आपण फारदा समजून घेऊया. परंतु म्हणावं तसा क्रांतिकारी बदल काय दिल्ली सल्तनत आली म्हणून शेती व्यवस्थेत झाला असं झालेलं दिसत नाही सुरुवातीच्या टप्प्यामध्ये. म्हणजे जोपर्यंत जमिनीतून एक मोठा महसूल मिळू शकतो याची चालना याची प्रेरणा मिळाली नाही तोपर्यंत बऱ्याचशा राज्यकर्त्यांकडचं कृषीकडे थोडं दुर्लक्ष दिसतं. त्यामुळे खरं तर दिल्ली सल्तनतीच्या कालखंडामध्ये कृषीचा विस्तार झालेला दिसून येत असला तरी काय तो क्रांतिकारी विस्तार नव्हता. म्हणजे रॅडिकल चेंज बदल म्हणजे परिवर्तन ते काय झालेलं नव्हतं. परंतु एक होतं की नगदी पिकं जी होती त्या नगदी पिकांची मुबलकता उपलब्धता दिल्ली सुलतानशाहीच्या कालखंडामध्ये वाढीस लागलेली आपल्या देशात. आता हा जो मुद्दा आहे म्हणजे दिल्ली सल्तनत भारतीय राजकीय परिप्रेक्षकामध्ये स्थापित झाल्यामुळे ग्रामरचनेमध्ये काही महत्वाचे बदल झालेत का तर झाले. पण ते क्रांतिकारी म्हणावतील असे बदल होते का की ज्याच्यामुळे पुन्हा जुनी व्यवस्था ढासळून पुन्हा काहीतरी नव्याने नव्या व्यवस्थेचं आगमन झालं अशा पद्धतीचे ते बदल होते का तर ते तसे नक्कीच नव्हते. परंतु उत्पन्नाचं एक महत्वाचा स्रोत नगदी पिकांच्या रूपाने आणि महसुलाचा सुद्धा एक महत्वाचा स्रोत नगदी पिकाच्या शोधाने आणि ते गोळा करण्याने झालेला आपल्याला. आता हा जो मुद्दा जो आपण चर्चेसाठी घेतलेला आहे की बदल क्रांतिकारी होते की नव्हते की सर्वसाधारणपणे जुन्या प्राचीन भारतातली जी काही कृषी व्यवस्था होती ती दिल्ली सुलतानशाहीच्या कालखंडामध्ये तशीच्या तशी चालू राहिली आणि नगदी पिकांचं नेमकं स्थान काय तर या संदर्भात इतिहासकारांमध्ये काही मतभिन्नता आपल्याला दिसून येते. म्हणजे उदाहरणार्थ प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचे अत्यंत महत्वाचे इतिहासकार म्हणून ज्यांची ओळख आहे ते म्हणजे डी डी कोसंबी, दामोदर धर्मानंद कोसंबी. आता दामोदर धर्मानंद कोसंबी या इतिहासकारांच्या मते या काळातली जी काही कृषी व्यवस्था होती त्याच्यामध्ये फार काही नवीन नव्हतं. त्याच्या अगोदरही प्राचीन भारतामध्ये एक कृषक समाज विकसित झालेला होता की ज्याला कोसंबीसारखे इतिहासकार त्या काळातला सामंतशाहीचा उद्गम विकास म्हणून बघतात. त्यामुळे डी डी कोसंबीच्या अनुसार दामोदर धर्मानंद कोसंबी या इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार खरं तर त्याला डी डी कोसंबी हे स्वतःच भारतीय सामंतवाद सामंतशाही असं म्हणतात त्याचा विस्तार दिल्ली सुलतानशाहीच्या कालखंडामध्ये झाल्याचं डी डी कोसंबी मानतात. म्हणजे सुरुवातीपासून ही कृषी रचना आहे आणि ती कृषी रचनेला ते सामंतशाही या संकल्पनेशी जोडतात. म्हणजे सामंतवाद आहे तो लँड लॉर्डिझम आहे की जो जमीनदार नंतरच्या काळात उभा राहतो तो जमीनदार इथे अगोदरपासूनच उपस्थित होता आणि त्या जमीनदार केंद्रित नफ्याचं जे काय केंद्रीकरण होतं आणि त्याच्यातून एक लँडलॉर्ड्स किंवा जमीनदार म्हणून उभे राहतात की ज्याला अर्थशास्त्रीय परिभाषेमध्ये सामंतशाही सामंतवाद म्हटलं गेलं. तर ती सामंतशाही जी प्राचीन भारताच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये नंतरच्या टप्प्यामध्ये होती तीच पुढे झाली त्याचा विस्तार झाला असं डी डी कोसंबी मानतात. दुसरे जे इतिहासकार आहेत मध्ययुगीन कालखंडाच्या संदर्भातले त्यांना हा बदल ते या सगळ्या बदलांकडे फार सकारात्मकतेने आणि नव्या दृष्टीने बघणार दिसतात. त्यांना असं वाटतं की हे जे काही नगदी पिकं आलीत किंवा नवीन पद्धतीच्या शेतीचा विकास सुलतानशाहीच्या कालखंडामध्ये सुरू झाला तो खरं तर ग्रामरचनेमध्ये क्रांतिकारक बदल आणेल एवढा होता. कारण त्या बदलांमुळे नगदी पिकांमुळे उत्पन्नामुळे किंवा वेगळ्या पद्धतीच्या बीजारोपणाच्या ज्या पद्धती आल्या होत्या त्याच्यामुळे ग्रामीण समाजव्यवस्था तर पूर्णपणे बदलली. त्या ग्रामीण समाजव्यवस्थेमध्ये नवीन पद्धतीचे अधिकारी वर्ग कुलीन वर्ग आणि इतर शास्त्री वर्ग तयार झाले आणि त्यामुळे मोहम्मद हबीब या बदलाला ग्रामीण क्षेत्रामध्ये ग्रामीण भागामध्ये क्रांती करणारे बदल म्हणून नोंद घेतात. त्यामुळे परंतु या मतभेदाची दखल घेऊन सुद्धा एक गोष्ट खरी आहे की दिल्ली सल्तनतीमध्ये नेमकं हा क्रांतिकारी बदल होता स्थितिवादी होता की जुनी व्यवस्था पुढे झाली. हा जरी मतभेदाचा मुद्दा आणि मतभिन्नतेचा मुद्दा असला तरी मुघल कालखंडामध्ये शेती व्यवसायाचा शेती क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विस्तार झालेला आपल्याला दिसून येतो.
आणि वेगवेगळी प्रमुख पिकं या कालखंडामध्ये घेतलेली आपल्याला दिसून येतात. तो विस्तार म्हणजे जी भौगोलिक जमीन आहे ती पहिल्यांदा लागवडीखाली म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये बृहद प्रमाणामध्ये लागवडीखाली आणण्याचे जे काही प्रयोग आहेत ते मुघल कालखंडामध्ये सुरू झालेले आपल्याला दिसून येतात. आणि याच्यामध्ये बद्दल फार मतभिन्नता नाही. म्हणजे दिल्ली सल्तनशाहीच्या कालखंडातल्या कृषिक समाजाच्या संदर्भात इतिहासकारांमध्ये काही मतभिन्नता आहे. परंतु मुघलांच्या कालखंडामध्ये तो शेती विस्तार जो झालेला आहे त्याच्याबद्दल फार कमी मतभेद आपल्याला दिसून येतात. आता दिल्ली सुलतानशाहीच्या कालखंडातल्या कृषी समाज व्यवस्था आणि ग्रामीण समाजाचा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तर आपल्याला एक दिसून येतं की हा जो कालखंड आहे तो प्राचीन भारताच्या परिप्रेक्षकामध्ये जरी आपण बघत असलो तरी या संपूर्ण भारतभूची या संपूर्ण अ, जो रिजन आहे त्याची लोकसंख्या मुळातच कमी होती. त्यामुळे गंगा यमुनेचं दोआब हे खरं तर नंतरच्या काळात प्रमुख कृषीशी अ, कृषी लायक झालेला आपल्याला दिसून येतं. कारण गंगा यमुनेचा दोआब हा बराचसा सुपीक जमिनीचा प्रदेश म्हणून तो ओळखला तेव्हाही जात होता. म्हणजे दिल्ली सुलतानशाहीच्या कालखंडामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लोकसंख्या कमी होती. गंगा यमुनेचा दुवा विकसित झाला होता. त्यामुळे शेती मोठ्या प्रमाणात होत होती. परंतु शेतीचा आणि लोकसंख्येचा जो काही गुणोत्तर आहे त्याच्यामध्ये एक फारकत होती. त्यामुळे शेतीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असलं तरी कसणाऱ्याचं प्रमाण तेवढंच असतं. आणि तोपर्यंत अवध, बिहार वगैरे या सगळ्या भागामध्ये बरीचशी घनदाट जंगलं असलेली आढळून आलेली दिसून येतात. वेगवेगळे प्राणी, पक्षी त्यामुळे म्हणाला तसा जो काही कृषी विकास आहे तो सल्तनतीच्या कालखंडामध्ये झालेला दिसत नाही असं जे डी डी कुसुंबी म्हणतात. तर त्याचे हे काही दाखले की या कालखंडामध्ये लोकसंख्या कमी त्यामुळे शेती आणि लोकसंख्येचं गुणोत्तर थोडंसं समस्याप्रधान. गंगा यमुनेचा दुवा जरी विकसित झालेला असला तरी प्रमुख जमिनी काही लागवडीखाली आलेल्या नव्हत्या. घनदाट जंगल होती. इनफॅक्ट बाबराच्या काळापर्यंत सुद्धा ही जंगलं अस्तित्वात होती आणि वेगवेगळ्या पद्धतीचे रानटी प्राणी की जे पाळणं अजून शक्य नव्हतं ते होतं. म्हणजे उदाहरणार्थ अकबराच्या कालखंडामध्ये हा सगळा पट्टा तो हत्ती मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आढळत होते. त्यामुळे एक जो काही मतितार्थ या ठिकाणी तयार होता की जो अगोदरच्या चर्चा विश्वामध्ये किंवा डिबेटमध्ये तो आला होता की मुघलांच्या कालखंडामध्ये शेती विस्तार मोठ्या प्रमाणात झाला याच्यामध्ये मतभिन्नता. आणि या ठिकाणी आपल्याला तेच दिसतं की अकबर हा जेव्हा शासन करता होतो तेव्हा 1605 ला संपूर्ण समाजव्यवस्था किंवा पूर्णपणे शेतीचा विस्तार झाला. आणि त्याच कालखंडामध्ये कृषी जो काही कृषी संदर्भातले जे काही जनावर आहेत, प्राणी आहेत की ज्याला पशुपाल म्हटलं जातं. पशूंना पालन करणारा पशुपाल त्याला पर्शियन शब्द खरक असं म्हटलंय. त्याची निर्मिती आपल्याला या मोगल कालखंडामध्ये झालेली आहे. तरी सुद्धा सुलतानशाहीच्या कालखंडाच्या संदर्भातली कोणत्या प्रकारची पिकं होती आणि इतर कुठली कृषी उत्पादनं घेतली जायची याची नोंद आपल्याला घेणं गरजेचं आहे. या कालखंडाचा महत्वाचा भाषक आणि प्रत्यक्षदर्शी इतिहासकार म्हणून ज्याची नोंद होते तो म्हणजे इब्न बतूता. तर इब्न बतूतानुसार या संपूर्ण कालखंडामध्ये शेतीचा जो काही व्यवसाय आहे त्याचं वर्गीकरण लागवडीच्या संदर्भामध्ये 2 पद्धतीने केलं जातं. एक म्हणजे खरीप आणि रब्बी पिके. आणि म्हणजे हिवाळा, पावसाळा, उन्हाळा, फेब्रुवारी, मार्च आणि 2 पीक आहेत. खरं तर दिवाळीच्या अगोदरचं एक पीक आहे, दिवाळीच्या नंतरचं एक पीक म्हणून म्हटलं जातं. गहू, ज्वारी, बाजरी ही एक वेगळी पिकं आणि इतर सगळी पिके वेगळी, राळ, तांदूळ वगैरे वगैरे. तर खरीप आणि रब्बी अशा 2 पिकांची वर्गवारी आपल्याला इब्न बतूता या महत्वाच्या इतिहासदर्शकाकडून दाखला म्हणून मिळते. थक्कर पेरू नावाचा जो एक महत्वाचा इतिहासकार किंवा महत्वाचा अभ्यासक आहे तर त्याच्या म्हणण्यानुसार त्या कालखंडाच्या संदर्भात या प्रदेशामध्ये डाळ, गहू, ज्वारीचं सुद्धा उत्पादन केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्याचबरोबर थक्कर पेरूच्याच अनुसार दिल्ली सुलतानशाहीच्या कालखंडामध्ये जरी समजा व्यापक प्रमाणात शेती नसली तरी नगदी पिकांचं उत्पादन घेण्याची प्रथा सुरू झालेली आपल्याला दिसून येते. आणि त्या नगदी पिकांमध्ये काय काय दाखले मिळतात त्या इब्न बतूतामध्ये मिळतात आणि इतर जे महत्वाचे त्यात तत्कालीन प्रत्यक्षदर्शी त्या कालखंडाचे आहेत त्यांच्या दाखल्यावर मिळतात. त्यामध्ये कापूस, ऊस, तेल, तीळ, अलसी
हे सगळे जे काही उत्पादनं आहेत की जे लागवडी क्षेत्राखाली आले होते ते नगदी पिकं म्हणून गणले जातात. नगदी की ज्याच्यातून प्रत्यक्ष रोख येणार आहे. कापूस पासून नंतरच्या कालखंडामध्ये 17व्या-18व्या शतकामध्ये कापडाची निर्मिती झालेली आहे. या कालखंडामध्ये सुद्धा ऊसापासून मदिरेची निर्मिती करण्याचं सुद्धा शोध लागलेला आपल्याला आणि मदिरेमुळे प्रत्यक्ष रोख किंवा नफा मोठ्या प्रमाणात येत होता. त्यामुळे याचं तीळ, तेलबिया वगैरे याची लागवड, कारण हे लगेच पैसा देणारं, लगेच परतावा देणारं पिकं म्हणून याची गणना केली गेली. त्यामुळे ह्या पद्धतीची पिकं कापूस, तीळ, ऊस, तांदूळ, गहू, ज्वारी याचं उत्पादन दिल्ली सुलतानशाहीच्या कालखंडामध्ये असल्याचे दाखले मिळतात. त्याच पद्धतीने निळीची निर्मिती की ज्याला इंडिगो असं म्हणतात की ज्याला रंगनिर्मितीमध्ये ज्या प्रकारचा पदार्थ वापरला जातो तो नीळ. तर नीळ याला परदेशामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात, म्हणजे भारतीय निळेला प्रदेशामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी होते. त्यामुळे बरंचसं निळचं उत्पादन जे आहे ते इराणमध्ये निर्यात केल्याचे दाखले आपल्याला मिळतात. फिरोज शाह तुघलकाच्या कालखंडामध्ये या नगदी पिकांसह द्राक्षांचे जवळजवळ 12 प्रकार आपल्याला आढळतात आणि द्राक्ष आणि ऊस या दोन्हीपासून मदिरेची निर्मिती केल्याचे सुद्धा दाखले. आणि सुलतानशाहीच्याच कालखंडामध्ये नंतर मग पाण्याची व्यवस्था काय आहे, तर हा जो कालखंड आहे तो मुघल कालखंडाच्या तुलनेमध्ये कमी विकसित आहे असं आपण गृहीत धरूया. कारण सिंचनाची एक वेगळी पद्धतीची रचना कल्पकता इथे अजून आलेली नव्हती. या काळातली ही जी काही शेती आणि पिकं आपण त्याची नोंद घेतली ते सगळे नैसर्गिक सिंचन पद्धतीवर अवलंबून होते. म्हणजे नैसर्गिक म्हणजे नदी की जे एकदा नदी आणि पाऊस हे निसर्गाचे महत्वाचे स्रोत आहेत. म्हणजे पाऊस पडल्याच्या नंतर काही नद्या बारमाही होत्या, काही तत्कालीन होत्या, परंतु नदी हा सिंचनासाठी वापरला गेलेला वेगळा प्रकार होता. पावसाचं पाणी होतं, पण ते साठवणूक ठेवण्याची आणि त्याच्यातून वेगळ्या पद्धतीने निर्मिती करण्याची कल्पकता किंवा शोध इथपर्यंत या कालखंडापर्यंत होता. नंतरच्या काळामध्ये म्हणजे जेव्हा तुघलकाचा कालखंड होता, विशेषतः घियासुद्दीन तुघलक, त्यांनी काही प्रमाणामध्ये काही म्हणजे त्याच्यामध्ये गती मिळाली. त्यांनी कालवे बांधण्याचे उद्योग सुरू केले. कालवे बांधण्याचा प्रकार हा घियासुद्दीन तुघलकच्या कालखंडामध्ये सुरू झाला. आता कालवे बांधल्यामुळे पहिल्यांदा शेतीसाठी मुबलक पाणी पुरवठा करणं शक्य झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्याच्यामुळे दिल्ली सुलतानशाहीच्याच कालखंडामध्ये पूर्व पंजाब मध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचा विस्तार होऊ लागला, कारण पाण्याची उपलब्धता कालव्यांच्या निमित्ताने तयार झाली होती. आणि तिथल्या या काळातले दाखले सुद्धा असे मिळतात की पंजाबमध्ये सुद्धा मग दोन पद्धतीची पिकाचं उत्पादन घेतलं जाऊ लागलं, खरीप आणि रब्बी याचा जो आपण दाखला दिला. आणि जे कालवे होते की जे कालवे खोदण्याचं कॉन्ट्रॅक्ट या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणातल्या लोकांना मिळालं. कालवे खोदण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात म्हणजे सुरू झाले आणि त्याच्यातून कालव्या शेजारी वेगवेगळ्या पद्धतीच्या वस्त्या सुरू झाल्या, राहणीमान सुरू झालं. त्याच्यातून वेगवेगळ्या पद्धतीच्या लोकसंख्या वाढीच्या दिशेने सुद्धा पाऊल सरकलेला आपल्याला दिसून येतो. हा झाला दिल्ली सुलतानशाहीच्या कालखंडातला महत्वाच्या पद्धतीच्या घडामोडींच्या. 13व्या शतकामधला जो काही कृषी संबंध आहे तो जर आपल्याला नीट समजून घ्यायचा असेल तर त्या 13व्या आणि 14व्या शतकातल्या कृषी संबंध समजून घेताना आपल्याला एक लक्षात घ्यायला लागेल की या ठिकाणी म्हणजे सुलतानशाहीच्या कालखंडामध्ये परिवर्तनीय क्रांतिकारी जरी शेतकी बदल झालेले नसले तर त्याने एक मोठा बूस्ट किंवा गती कृषी विस्ताराला मिळाली. आणि घियासुद्दीन तुघलकाच्या कालव्याच्या कल्पकतेमुळे किंवा कालव्याच्या निर्मितीनंतर एक मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचा विस्तार झालेला आपल्याला दिसतो. शेतीचा विस्तार होणं म्हणजे पुन्हा शेतीबद्दलचं
परसेप्शन्स बदलणं, त्याच्यातून व्यवसाय वृद्धी होणं आणि त्या व्यवसाय पर्यायाने व्यवसायातून मुघल कालखंडाचा किंवा इतर कालखंडाचा महसूल वाढणं अशी एक अर्थरचना पुढे राहते. आता कर, महसूल ह्या ज्या काही संकल्पना आहेत त्या आर्थिक संरचनेशी संबंधित आहेत. परंतु इतिहासामध्ये या सगळ्या संदर्भातल्या जबाबदाऱ्या या कुठल्या तरी एका महत्वाच्या पदाधिकारी अर्थव्यवस्थेमध्ये झालेली दिसून येते, की ज्याला ढोबळमानाने ग्रामरचनेतला कुलीन वर्ग असं म्हटलं जातं. आता ग्रामरचनेतला कुलीन वर्ग म्हणजे जो जो प्रत्यक्ष शेतीत नाहीये, परंतु शेतीशी संबंधित कर रचना, कर प्रणाली, महसुलाच्या गोष्टी आणि इतर गोष्टींमध्ये तो 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 अधिकारी आहे. त्यामुळे तो कुलीन वर्ग, कारण महत्वाची रोख त्याच्याकडे येते. परंतु मग हा सामंत होता की नाही होता, तर याच्याबद्दल इतिहासकारांमध्ये भिन्नता आहे. सामंतशहा किंवा जमीन यातल्या काही अधिकाऱ्यांना जमिनी दान दिल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणातल्या जमीनदार वर्गाची निर्मिती सुद्धा आपल्याला दिसून येते. पण या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये हा अधिकारी कुलीन वर्ग म्हणूनच केला गेला सामंतशाही या शब्दापेक्षा. आणि जो गावाच्या वेगवेगळ्या प्रमुख पदावल्या, नामावल्या या सुद्धा आपल्याला या ठिकाणी उदाहरणार्थ दिसतात. म्हणजे कृषी आधारित समाज रचना विकसित होत असताना वेगवेगळ्या हिस्सेदारांकडे वेगवेगळ्या पद्धतीच्या जबाबदाऱ्यांची वाटणी होत होती आणि त्याच्यातून वेगवेगळ्या पद्धतीच्या पदनिर्मिती झालेल्या आपल्याला दिसून येते. त्यामध्ये गाव प्रमुख, त्यामध्ये हिशोबनी, त्याच्यामध्ये महसूल गोळा करणारा, त्याच्यामध्ये अजून अशा असंख्य पद्धतीच्या वर्गवाऱ्या आणि पदावल्या आपल्याला त्यावेळेस गावाचा जो प्रमुख होता, खरं तर हा संपूर्ण आपण कृषी समाजा संदर्भात बोलतो, तर गावाचा जो प्रमुख होता तो चौधरी या नावाने ओळखला गेला. जो गाव प्रमुख आहे तो चौधरी या नावाने ओळखला गेला. आता चौधरी हा जो शब्द आहे तो त्याची जी निर्मिती आहे, त्याची जी व्युत्पत्ती आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या कथानक आहे. म्हणजे त्या काळातला जो काय बर्णी हा प्रत्यक्षदर्शी आहे, अलबरुणी, तर त्याच्यानुसार चौधरीकडे जवळजवळ 100 गावांची जबाबदारी होती. 100 गावांचा प्रमुख म्हणून चौधरी ओळखला जायचा. त्यामुळे तो फक्त एका गावाचा चौधरी नाही. ती जबाबदारी ह्या जवळजवळ 100 गावांचा प्रमुख म्हणून ची जबाबदारी चौधरी म्हणून. काहींना असं वाटतं की जे चौरास या नावाचा एक प्रकार होता, त्याचा 14 गावांची जबाबदारी वगैरे म्हणून तो त्याचं नाव चौधरी पडलं असावं असंही ठीक काय. पण ढोबळमानाने काही तथ्य म्हणून आपण त्याची नोंद घ्यायचं ठरवलं तर गावचा प्रमुख किंवा गावांचा प्रमुख म्हणून चौधरी या अधिकाऱ्याची ओळख या निमित्ताने होते. जमिनीचे वेगवेगळे भूभाग या ठिकाणी आपल्याला दिसतात. म्हणजे मोठा गट, मोठा पट्टा, छोटा पट्टा, मोठा भूभाग. तर हा जो मोठा भूभाग होता त्याची जी मालकी होती ती खोत आणि मुकद्दम हे जे 2 महत्वाचे अधिकारी होते यांच्याकडे होते. कारण खोत जमीन कसण्याच्या संदर्भातलाच तो खोत आहे. खोत आणि मुकद्दम हे मुख्यतः मोठ्या भूभागाचे मालक म्हणून गणले गेले. आणि जी छोटी जमीन होती त्या छोट्या जमीन आता या ठिकाणी छोटी जमीन बलाहा, मोठी जमीन खोत के मुकद्दम. तर तिसरा जो टप्पा महत्वाचा वर्गवारी ती म्हणजे भूमिहीन मजूर या ठिकाणी होता की नाही होता याच्याबद्दल पूर्णतः काही माहिती मिळत नाही. म्हणजे खरी ऑथेंटिक अशी माहिती. पण ज्या पद्धतीच्या कृषिक रचना आतापर्यंत अस्तित्वात आल्या त्याचा जर आपण अनुभव घेतला, दाखला घेतला तर या ठिकाणी भूमिहीन मजूर उपस्थित असावा आणि तो त्या गावगाड्याच्या ग्रामरचनेचा सुद्धा कदाचित महत्वाचा प्लेयर किंवा भाग आहे. कारण त्याच्याशिवाय ती शेती, कृषी व्यवस्था पुढे जाणार नाही त्याच्या श्रमाशिवाय. असा एक सिद्धांत नसल्यामुळे भूमिहीन मजूर त्या ठिकाणी असावा असं म्हटलं जातं. पण त्याच्याबद्दलचे लिखित पुरावे अजून उपलब्ध नाही. त्या संपूर्ण गावचा महसूल गोळा करणे, तो देणे आणि अजून काय 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 तर की ज्या त्या महसुलाच्या कररचनेच्या संदर्भात आहे तर त्याचा हिशोब ठेवणे. राजाला किती राजस्व गेला,
इतर अधिकाऱ्यांनी किती काय केलं, त्याचा हिशोब ठेवण्यासाठी, त्या गावचा सगळ्या प्रमुख आर्थिक घडामोडी घटितांचा नियोजनबद्ध हिशोब ठेवण्यासाठी एक अजून अधिकाऱ्याची नियुक्ती झाली, किंवा त्याला म्हटलं गेलं पटवारी. ग्रामीण भागातला हिशोबनीस म्हणून सुद्धा त्याची त्याला म्हणू शकतो. त्यामुळे हे पटवारी आहेत, जमीनदार आहेत, दुसऱ्या बाजूला भूमी शेतमजूर आहेत, आणि अजून काय काय आहे. तर ग्रामीण समाज या सगळ्या महत्वाच्या जे काही घटक आहेत त्या घटकांनी बनलेला आहे. परंतु एक प्रश्न अनुत्तरित राहतो की त्याच्याबद्दलचं महत्वाचं तथ्य अधोरेखित करणं गरजेचं आहे. हे सगळं जरी असलं तरी याचा अर्थ काय, तो ग्रामीण समाज हा काही समतावादी होतो? तर बिलकुलच नाही. कारण ज्या पद्धतीचे कर या सगळ्या कृषी उत्पादनांवर लावले होते, ज्या पद्धतीने कुलीन वर्गाची वाढ झपाट्याने झालेली होती, त्या पद्धती त्याच्या विपर्यास किंवा विपरीत स्थिती ह्या एक वेगळ्या जो शेती कसणारा होता, शेतीवर राबणारा होता, त्याची होती. त्यामुळे सगळा जो कुलीन वर्ग होता हा बहुसंख्य जनतेचं शोषण करण्यामध्ये सुद्धा संमिलित असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे ग्रामीण समाज हा काही शुद्ध असा परिवर्तनवादी किंवा ज्याला आपण समतावादी असं म्हणतो तसा तो नसून तो शोषणा आधारित कृषी समाज होता, ज्याला डी डी कोसंबी फ्युडल सोसायटी, त्या ग्रामरचनेला फ्युडल सोसायटी असं म्हणतात. आता हे जे मध्यस्थ होते की जे ग्रामीण भागातले मध्यस्थ म्हणून सुद्धा ज्याची गणना होऊ शकते, ते कुलीन वर्ग म्हणून स्वतःला म्हणून घेत होते की त्याची वर्गवारी कुलीन वर्गामध्ये केली जात होती, ज्यामध्ये खोत, मुकद्दम, चौधरी. आता चौधरी हे जे काही पद आहे, ही जी काही पदवी आहे की जी गावची प्रमुख म्हणूनची आहे, त्याची निर्मिती 14व्या शतकात असल्याचे दाखले काही कागदपत्रांवर मिळतात. या ग्रामीण सामाजिक रचनेमध्ये या चौधरीचं स्थान हे अत्यंत महत्वाचं आहे, तसंच खोतांचं आहे, मुकद्दमाचं आहे. आणि त्यांच्या महत्वाच्या स्थानामुळे राजाशी किंवा राजव्यवस्था, राजाचा महसूल, राजस्व या सगळ्यांमध्ये त्यांचा एक संबंध येतो. त्यामुळे यांना ह्या कुलीन वर्गाला राजाच्या वतीने करमुक्त जमिनी दिल्याचे प्रकार घडायचे, तो दिलाच जायचा. म्हणजे त्यांना कसण्यासाठी ज्या काही जमीन दिलेल्या आहेत त्या करमुक्त असेल, त्याचा कुठलाही कर लावला गेलेला आपल्याला दिसून येईल. त्यामुळे बराच काळ या कुलीन वर्गाचा आर्थिक विकास किंवा होत होता, आणि पर्यायाने त्या इतर जे काही शेतीशी संबंधित घटक आहेत त्यांचं आर्थिक शोषण करण्यामध्ये सुद्धा कुलीन वर्ग संमिलित असलेला आपल्याला दिसून येतो. परंतु अल्लाउद्दीन खिलजी याची सत्ता आल्याच्या नंतर परिस्थितीमध्ये वेगळ्या पद्धतीने बदल झालेला आपल्याला दिसून येतो. कारण अल्लाउद्दीन खिलजीने दिल्ली सल्तनतशाहीच्या कालखंडामध्ये या कुलीन वर्गावर कुठलेही कर लावले नव्हते किंवा करमुक्त जमिनी दान दिल्या होत्या. ती परिस्थिती पूर्णतः बदलून त्याच्यावर कर लावले अल्लाउद्दीन खिलजीच्या काळात. आणि ते केवळ फक्त ते कृषी करच नव्हते, तर त्यांनी इतर करांची सुद्धा रचना केली, आणि ते या कुलीन वर्गांना सुद्धा किंवा याच्यावर सुद्धा त्यांनी हे करायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये गृह कर, सराई कर, कृषी कर इत्यादी. या सगळ्यांमधून हे जे काही कुलीन वर्ग होते, या कुलीन वर्गामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा असंतोष पसरण्यासाठी सुरुवात झालेली आपल्याला. कारण त्याचे हितसंबंध, विशेषतः आर्थिक हितसंबंध या नवीन कर प्रणालीमुळे धोक्यात येत असताना, आणि त्यामुळे कुलीन वर्ग हा जेव्हा विरोधात गेला तेव्हा एक वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी घडत होत्या. परंतु नंतरच्या कालखंडामध्ये आलेला जो काय घियासुद्दीन हा होता की जो राजा म्हणून आला, तर त्यांनी या गोष्टींचं नीट संतुलन करण्यामध्ये एक महत्वाची भूमिका बजावली. त्याने काही त्यांनी काही गोष्टी पुन्हा जे काही कर लावलेले होते ते उठवले. जिथे गोष्टी गरजेच्या आहेत त्याच ठिकाणी गोष्टी कर लावल्या, ज्या ठिकाणी नाही तिथे नाही. त्यामुळे घियासुद्दीन तुघलक या कालखंडामध्ये या कुलीन वर्गाच्या संदर्भातलं धोरण हे बरंचसं संतुलित धोरण असल्याचं दिसून येतं. याचा आपण उल्लेख केलाच की या बर्णी हा जो काही महत्वाचा त्या कालखंडाचा 12व्या शतकातला इतिहासकार आहे, त्याच्या दाखल्यावरून चौधरी हा जो कुलीन वर्गाचाच एक महत्वाचा भाग आहे, तो जवळजवळ 100 गावाचा प्रमुख असावा किंवा असल्याचे दाखले.
आता हा जो चौधरी आहे की ज्याच्याकडे ह्याचे काय कुलीन वर्ग आहे, ज्याच्याकडे या गावाच्या सगळ्या सत्ता किंवा आर्थिक सत्ताचं केंद्र म्हणून ते उभे राहतात, श्रेष्ठत्व म्हणून. चौधरी शंभर गावचा प्रमुख आहे. फिरोजशाह तुघलकाच्या कालखंडामध्ये गावचा प्रमुख हा नवीन व्यवस्थेमध्ये फिरोजशाह तुघलकाच्या कालखंडामध्ये जी व्यवस्था उदयाला येऊ पाहते त्यामध्ये तो जमीनदार झालेला दिसून येतो. आणि गाव हे जे काही महत्वाचं एकक होतं त्याचा नामोल्लेख सुद्धा बदललेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे जुना चौधरी हा नवीन जमीनदार झाला. जुनं गाव हे परगणा क्षेत्र म्हणून ओळखलं गेलं. परगणा हे घटक एकक म्हणून ओळखलं गेलं. तर ह्या ग्रामीण मध्यस्थ म्हणजे ग्रामीण मध्यस्थ किंवा मिडलमॅन जो होता रुरल मधला, त्याच्या संदर्भातल्या हे काही महत्वाचे तथ्य आपल्याला दिसून येतात. याच पद्धतीने महसुलाचं अनुदान सुद्धा दिलं गेलं होतं, म्हणजे आणि त्याचा बेनिफिशियरी हा कुलीन वर्ग सुद्धा असल्याचं दिसून येतं. कारण यालाच करमुक्त जमीन एका बाजूला आहे आणि दुसऱ्याला महसुलाचं अनुदान सुद्धा आपल्याला दिसून येतं. महसुलातलं अनुदान सुद्धा दिसून येतं. तर ह्या महसुलाचं जे अनुदान आहे ते मिल्क, इदरार, इनाम या नावाने ओळखलेलं आपल्याला दिसून येतं. तर ही सगळी अनुदानं महसुलाच्या संदर्भातली या कुलीन वर्गाला दिसून येतात आणि याच्यातून एक वेगळ्या पद्धतीचे कृषी संबंध उभे राहताना दिसून येतात. परंतु खिलजीचा कालखंड येईपर्यंत हे अनुदान खिलजीने बंद केलेलं आपल्याला दिसून येतं. आज आपण इथे थांबू. याचा जो पुढचा टप्पा आहे ते आपण पुढच्या लेक्चर्समध्ये बघू.